नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील घोरावडेश्वर पायथ्याच्या खाली मुंबई पुणे महामार्गावर या ठिकाणी भरधाव हायवानी स्विफ्ट आणि दुसऱ्या एका कारला या ठिकाणी भीषण अपघात केलेला आहे. कारचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. कार नंबर आहे MA14EP 0841. गाडी पूर्णतः या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. गाडीमध्ये 14 जण होते. 14 जणांपैकी एका मुलीला सर्वात जास्त लागलेला आहे. महामार्गावर अपघाताची शृंखला ही वाढतच आहे. तर या ठिकाणचा जो हायवा आहे, हायवा या ठिकाणी हायवानी जोरात धडक दिलेली आहे. इकडं शेलारवाडीकडे म्हणजे भेगडेवाडी जे रेल्वे स्टेशन आहे याकडे जाण्याचा हा रस्ता आहे. तर भरधाव वेगाने हे हायवा जे आहेत हे चालवतात आणि त्यामुळं मोठे अपघात होत असतात. तर या अपघाताच्या ठिकाणी IRB कडनं या साईड पट्ट्या भरण्याचं काम सुरू आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी पोलीस पोहोचलेले आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. महामार्गावर दिवसेंदिवस अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि या अपघातामध्ये बळीची संख्याही वाढत आहे. साहेब, किती वाजता अपघात झाला आणि काय झालं नेमकं? नाही, हे मला पण माहित नाही. हा, बरं, किती वाजता झाला? काय 1.5 अर्धा तास झाला असेल अपघात झाला. बरं, काय याच्यामध्ये किती लोक होते, किती वाहनांचं नुकसान झालं? बाकीच्या कॉल आलता डायल 112वर, त्याच्यामुळं मी इथं आलेलो आहे. 4 लोक होतं. एक मुलगी होती 13-14 वर्षाची, तिच्या डोळ्याला फक्त करचटलेला आहे. बाकी नुकसान वगैरे कोण नाही. पण गाडीचं नुकसान झालेलं आहे. दुसरा कोण जखमी वगैरे कोण नाही. काय या ठिकाणी वळण्यासाठी भेगडेवाडी रेल्वे स्टेशनकडे वळण्यासाठी मी सांगू शकत नाही ना. तर या ठिकाणी पोलीस पोचलेले आहेत आणि पोलिसांच्या वतीनं ह्या जे स्विफ्टचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काय सांगाल नेमकं अपघाताबद्दल? बरेचसे तरुण या ठिकाणी आहेत आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. देहू सेंट्रलच्याही पुढे वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर अपघातग्रस्त वाहनं काढण्यासाठी या ठिकाणी. बरं, काय सांगाल नेमकं? तर मुंबई पुणे महामार्ग जो आहे, या महामार्गावर वारंवार अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी आता या ठिकाणी जे हायवा चालक जो आहे, हायवा चालकांची ही जी दादागिरी आहे, मोठ्या प्रमाणात हायवा चालक या ठिकाणी हायवा चालक जे आहेत ते हायवा चालकाकडनं असे भीषण असे अपघात होतात आणि वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ही गाडी बाजूला काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असल्यामुळं गाडीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. महामार्गावरनं गाडी बाजूला काढण्यात येत आहे. सोमाटणे टोल नाक्याच्या जवळ हा अपघात झालेला आहे. गाडी पूर्ण म्हणजे हायवाच्या धडकेमध्ये या ठिकाणी गाडीचा चुराडा झालेला आहे. पण सुदैवाने गाडीमधले असणारे जे व्यक्ती आहेत ते किरकोळ जखमी झालेले आहेत. गाडी पाहून एकदम म्हणजे तर या गाडीमुळं हा जो खांब आहे, खांब पण वाकला गेलेला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय. साईड पट्ट्या वाढवणं काळाची गरज आहे आणि याच अपघातामुळे एक 25 BH 11 14C या गाडीचं नुकसान झालेलं आहे. मुंबई पुणे महामार्ग हा
अपघाताचा मार्ग ठरत आहे आणि आता हे जे नुकसानग्रस्त वाहन आहे अपघातामध्ये पूर्णतः नुकसान झालेलं आहे. ही स्विफ्ट गाडी आहे, दोन्ही बाजूनी चिमलेली आहे. आता या गाडीला बाजूला काढण्यात आलेला आहे. तर MSRDCच्या वतीनं महामार्गामध्ये साईड पट्ट्या रुंद केले पाहिजे, अपघात होणार नाहीत. या ठिकाणी जे बेगडेवाडीकडे जाणारा जो रस्ता आहे या रस्त्याच्या ठिकाणी उपाययोजना झाली पाहिजे. महामार्गावरली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करणं ही काळाची गरज आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.